मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता नवी माहिती समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्याची शक्यता आहे। अर्जाची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट होती, मात्र अजूनही रोज अनेक महिला या योजनेअंतर्गत अर्ज करतायत। काही भागात महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतोय, त्यामुळेच मुदत वाढ करून देण्याची मागणी आता केली जाते। त्यामुळे अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा अनेक महिलांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाहीये। याच सर्व अडचणी लक्षात घेता राज्य सरकार या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 1 महिन्याने वाढवण्याची शक्यता आहे। आणि आता एसटी संदर्भातली मोठी बातमी। उद्यापासून एसटी कर्मचारी संघटनेचं आंदोलन एसटी संघटनेनं बंदची हाक दिलेली आहे। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात येतोय। महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीनं ही आंदोलनाची हाक दिलेली आहे। एसटीच्या संपामुळे ऐन गणेशोत्सवात भाविकांना फटका बसण्याची शक्यता आहे। उद्यापासूनच्या धरणे आंदोलनामध्ये राज्यातले बहुसंख्य कर्मचारी सहभागी होणार आहेत। तेव्हा आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना माझा आग्रहाची विनंती आहे की एसटी कामगारांच्या न्याय्य प्रश्नावरती तातडीनं बैठक होऊन त्यांच्या राज्य सरकारच्या वेतनाचा प्रश्न निकाली काढावा, अन्यथा संघर्ष अटळ आहे।